गंगापूर पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो केला जप्त। चालक मालक पळून जाण्यात यशस्वी। ढोरेगाव अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी मांगेगाव चौकीवर पकडून चालक मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 4,75,000 रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये जप्त करण्यात आलाय। तर चालक मालक पळून जाण्यात यशस्वी झाले। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 11 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास टेम्पो क्रमांक MH20 EG 4941 या वाहनाचे चालक मालक नाव गाव माहीत नाही याने त्याच्या ताब्यातील टेम्पोमध्ये शासनाच्या मालकीची 1.5 ब्रास वाळू नदी नाल्यातून विनापरवाना बेकायदेशीररित्या चोरून भरून तिची चोरटी विक्री करण्यासाठी मांगेगाव चौफुलीवर वाहतूक करताना गंगापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संतोष झोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गायकवाड, अमोल कांबळे यांनी हात करून थांबवला असता पोलिसांना पाहून दुरूनच चालकाने आपल्या ताब्यातील टेम्पो रस्त्याच्या कडेला लावून काटेरी झाडाझुडपाचा सहारा घेऊन पळून गेला। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष झोरे यांच्या फिर्यादीवरून वाहनाच्या चालक मालक विरुद्ध गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी अमोल गायकवाड।